2026च्या नीटचा पेपर फुटला. नीटचा पेपर फुटल्यामुळे मेहनत घेऊन तयारी करणाऱ्या पोरांचं खूप मोठं नुकसान झालं. काही पोरांनी तर आत्महत्या केल्यात. त्या पोरांचं तर नुकसान झालंच झालं, पण त्याहीपेक्षा त्या पोरांच्या मायबापांचं कधीही न भरून निघणारं नुकसान झालं. आपण पाहतोय की नीटचा पेपर 2026चा पेपर फोडला. तो पेपर फोडणारा अत्यंत नावाजलेल्या क्लासचा मालक निघाला की त्या मालकानं हा पेपर फोडला आणि त्याला मदत करणारे कोण? तर नीटचे पेपर सेटर म्हणजे नीट पेपर काढणारे जे काही प्रमुख प्राध्यापक आहेत ते देखील याच्यामध्ये सहभागी आहेत. एका सरकारी शाळेची मुख्याध्यापिका याच्यामध्ये सहभागी आहेत. हे सगळे हरामी लोक आहेत की यांनी मेहनत घेऊन तयारी करणाऱ्या पोरांचं नुकसान केलं आहे. याच्यामध्ये आपण पाहतोय की हे जे खाजगी क्लासेसवाले आहेत, हे क्लासेसवाले पालकांसोबत विद्यार्थ्यांसोबत खूप गोड बोलतात आणि पालकांजवळून पोरांजवळून मोठ्या प्रमाणात पैसा जमा करतात, आर्थिक शोषण करतात आणि समाजसेवेच्या खूप मोठमोठ्या गप्पा गोष्टी करतात. खरं तर पैसा घेऊन समाजसेवा होत नसते. फुकटात समाजसेवकांसाठी 56 इंच छाती पाहिजे आणि ती छाती सगळ्यांचीच नसते. जे करतात ना ते खूप लोक आहेत, खाजगी क्लासवाले खूप लोक आहेत की एक दमडी न घेता, 1 रुपया न घेता पोरांना फुकटात शिकवतात आणि पोरांना फुकटात घडवतात. त्यांचं मनापासून अभिनंदन. या हरामी लोकांवरती कारवाई झालीच पाहिजे, यांना तुरुंगात झालाच पाहिजे. हे लोकांनी करोडो रुपयांची संपत्ती जमा केली आहे, ती संपत्ती सरकारनं जप्त केलीच पाहिजे.